हाय फ्रेंड्स, ई मॅथ्स ट्युटोरियल या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत. फ्रेंड्स, आज आपण या व्हिडिओमध्ये सेतू अभ्यास इयत्ता 6वी विषय गणित यामधील दिवस 7वा माहिती सादरीकरण या घटकाचा अभ्यास करणार आहोत. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, तसेच लाईक करा. सो फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये आपण काय बघतोय, पहिले त्या 7व्या दिवसामधील पहिला भाग आहे माहितीचे सादरीकरण. माहितीचे सादरीकरण म्हणजे काय? आपण एखादी माहिती गोळा केली जाते आणि त्याचं व्यवस्थित मांडणी करतो, त्याला काय म्हणतात? माहिती सादरीकरण. म्हणजेच बघा, या ठिकाणी माहितीचे व्यवस्थापन व सादरीकरण काय करतो? मुद्दे बघा. माहितीचे व्यवस्थापन, सादरीकरण, प्राप्तांक गोळा करणे, ताळ्यांच्या खुणा, वारंवारता सारणे. लक्षात येते वारंवारता सारणे. आता काय माहिती म्हणजे, समजा माहिती प्राप्तांक गोळा करणे याचा अर्थ, समजा तुम्हाला पहिल्या घटक चाचणीमधले सर्व विषयांचे मार्क्स तुम्ही एकत्र केलात. मराठीमध्ये, हिंदीमध्ये, इंग्लिशमध्ये, गणितमध्ये, विज्ञानमध्ये ह्यांची माहिती एकत्र लिहिलीत. यालाच म्हणतात प्राप्तांक गोळा करणे, प्राप्तांक माहिती गोळा करणे. ओके. उदाहरणार्थ बघा, या ठिकाणी घरातील विजेचा वापर, कुटुंबातील सदस्यांची आवड इत्यादी. आता जी माहिती गोळा केलेली आहे त्याचे आपण सादरीकरण केले, म्हणजे एकत्र असं तक्ता तयार बनवला पाहिजे. म्हणजे त्यामध्ये वारंवारता सारणे, ताळ्यांच्या खुणा याचा उपयोग करून ती सारणी अचूक तयार केली पाहिजे. तर सारणी म्हणजे काय ते पुन्हा बघूया या ठिकाणी. तर या ठिकाणी एक उदाहरण दिले बघा. ओके. एका वर्गात 5 गट आहेत. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा. तर पहिल्या गटात 4 मुले 4 अधिक 4 किती झाले, म्हणजे एकूण विद्यार्थी किती झाले? 8. दुसऱ्या गटात 2 मुले 4 मुली किती झाले? 2 अधिक 4 6. तिसऱ्या गटात 3 आणि 2 आहेत, म्हणजे किती? 5. चौथ्यात 3 आणि 4 किती झाले? 7. आणि 5व्या गटात 4 आणि 7 किती झाले? 11. हे झाले आपण माहिती गोळा केलेले आहे. ओके. माहिती काय केली? गोळा केली. एवढं कळलं तुम्हाला? ओके, पुढे जाऊया. तुम्हाला तक्ता पण कळलं असेल. आता या ठिकाणी या प्रकारचा पण तक्ता असतो. आता या ठिकाणी काय सांगितलं आहे? हे असं एक कुटुंब, म्हणजे असं एक चिन्ह म्हणजे 30 कुटुंब. एक म्हणजे किती आहे? 30. आता हे पूर्ण 30 म्हणजेच घरांचे प्रकार आणि कुटुंबाची संख्या. बंगल्यामध्ये राहणारी घरं किती आहेत, कुटुंब किती आहेत बघूया. तर हा एक म्हणजे 30 आहे. मग 3 म्हणजे किती झाले? 90. कळतंय? इथे 1 2 3 4 5 6 सायत्रिक 18 म्हणजे किती झाले? 18 म्हणजे 180. 30ने गुणणार किती आहेत? 30 गुणिले 6 180. या ठिकाणी पक्की घरे 1 2 3 4 5 5 त्रिक 15 म्हणजे 150. ओके. संख्या किती आहे? 150. कच्ची घरेमध्ये किती आहेत बघूया. 1 2 3 4 5 6 7 8 8 त्रिक 24 म्हणजे यामध्ये आहे 240. तर यावरून प्रश्न विचारलेले आहेत. ओके. ते प्रश्न तुम्ही द्यायचे आहेत. बघू आपण यामध्ये किती होते. किती आले? 90. पहिल्यामध्ये 90 होते. 180. 5 त्रिक 15 150. आणि कच्च्यामध्ये 1 2 3 4 5 6 7 8 8 त्रिक 24 240. आता यावरून काही प्रश्न विचारलेत बघा. सदनिकांमध्ये एकूण किती कुटुंब राहतात? सदनिका म्हणजे इथे किती आहे? पहिलं उत्तर 180. सगळ्यात जास्त कुटुंबे कोणत्या प्रकारच्या घरात राहतात? तर कच्ची घरे. शेवटचा
भाग आहे. कोणतं? कच्ची घरामध्ये सर्वात जास्त राहतात. ओके. इथे कोणती घरे? कच्ची घरे. बंगल्यापेक्षा पक्क्या घरांमध्ये राहणारे कुटुंब कितीने जास्त आहेत? बंगल्यापेक्षा पक्क्या घरामध्ये. तर बंगल्यामध्ये किती आहे? 90. आणि पक्क्या घरामध्ये किती आहे? 150. इथे 90 आहे, इकडे 150 आहे. 150 सुद्धा 90 किती येणार? 60. 3चं उत्तर किती येणार? 60. ओके. सदनिकामध्ये राहणाऱ्या कुटुंबाची संख्या पक्क्या घरांमध्ये राहणाऱ्या संख्यांपेक्षा सदनिका किती आहेत? इथे पक्क्या घरामध्ये किती आहे? 150. 30 नाही, 180 ने 150 यांची तुलना करा, किती उत्तर येईल? 30. ओके. सो या प्रकारे आणखी काही प्रश्न राहिले असेल तर तुम्ही देऊ शकता उत्तरे. आता सांगितले मोगरा गटातील ताळ्याच्या खुणा. तुम्ही करू शकता. काही माहिती वरती आहे, काही माहिती खाली बघा. इथे 4 ह्या संख्या आहेत. संख्या कोणत्या दिल्या आहेत त्या बघूया. 4 3 5 1 2 4 3 5 1 3 3 4 5 1 2 यावरून खालील सारणी पूर्ण करा. संख्या लक्षात ठेवायची. स्क्रीन थोडी चेंज होते. ओके. तर त्यामध्ये 1 किती आहेत ते बघूया. एक ही संख्या 3दा आलेली आहे. एक ही संख्या किती वेळा आलेली आहे? 3 वेळा आलेली आहे. म्हणजे किती ताळे? 1 2 3 ताळ्याच्या खुणा. एकूण किती आहे? 3. 2 संख्या किती वेळा आहे? 1 2 2 2दा आलेले आहे, मग 2 रेषा. 3 किती वेळा आहे? 1 2 3 4. 1 2 3 4 वेळा 3 आहे. या ठिकाणी 4 लिहायचे, या ठिकाणी 2 लिहायचे. 4 किती आहे? 1 2 3 1 2 3. आणि 5 आहे 1 2 3 1 2 3 3. आणि यामध्ये पण किती लिहायचे? 3 लिहायचे. ओके. असे एकूण किती आहे? 15 आहे. हे अशा ताळ्याच्या खुणा आपल्याला करायच्या संख्या बघायचे. त्यानंतर माहिती विश्लेषण. तर यामध्ये काय दिले बघून घेऊया. एकदा वाचून घ्या माहिती सर्व. आता काही बघा यावरून प्रश्न विचारलेले आहेत. आनंद गृहनिर्माण संस्थेतील 5 कुटुंबाच्या एका दिवसातील पाण्याचा वापर खालीप्रमाणे. कुटुंब ए मध्ये 4 सदस्य आहे, 400 लिटर पाणी आहे. बी मध्ये 420 लिटर पाणी, सी मध्ये 1400, डी मध्ये 380 आणि ई मध्ये 400 लिटर. या माहितीवरून 5 घरे मिळून किती लिटर पाणी होते बेरीज करून बघा, तुमचं उत्तर येईल. सर्वांची बेरीज करायची आहे. ओके. प्रत्येक घराला समान पाणी द्यायचे असल्यास किती लिटर पाणी मिळेल? आता जी बेरीज येईल त्याला 5ने भागा म्हणजे उत्तर येईल. बेरीज केली तर 5ने भागा म्हणजे उत्तर येईल. बेरीज करा, किती येते बघा, मी पण करतो. तर यांची बेरीज येते किती? 3000. म्हणजे किती? 3000 लिटर पाणी लागते. ओके. हा शेवटचा 0 आहे. प्रत्येक घराला समान द्यायचे असेल तर किती पाणी? 3000ला 5ने बघा 600 लिटर उत्तर येईल. ओके. 600 लिटर. तर कोणत्या कुटुंबामुळे या सोसायटीला अधिक पाणी लागत असल्याचे तुझ्या लक्षात येत आहे? तर कोणता आहे तो? कुटुंब सी. ओके. सीला काय लागतं? अधिक पाणी लागते. त्यामुळे कोणत्या कुटुंबामुळे या सोसायटीला अधिक पाणी लागत असल्याचे तुझ्या म्हणजे आपल्याला लक्षात येत आहे. तर कुटुंब कोणतं आहे? सी, कारण की इथे सर्वात जास्त आहे. ओके. नेक्स्ट हे काही वाचा आणि तुम्ही त्याप्रमाणे विचार करायचा आहे. सरावासाठी आणखी उदाहरणे. दुसरे आहे चित्रालेख, स्तंभालेख. चित्रालेख, स्तंभालेख आपण बघितलं आहे. स्तंभालेख हा एक साधा स्तंभालेख. ओके. यावरून कळते कला जी शाखा आहे त्याला 100 विद्यार्थ्यांनी भाग घेतलेला आहे. विज्ञानला 200,
अभियांत्रिकी 50, वैद्यकीय 50. काय विचारलं आहे? वरील आलेखाला स्तंभालेख म्हणतात. नंतर दिलेल्या माहितीवरून पुढील प्रश्नाची उत्तरे मिळवा. कला क्षेत्राची आवड असणारे विद्यार्थी किती? बघू शकता कला क्षेत्राची आवड असणारे विद्यार्थी किती आहेत? तर 100 दिसतंय तुम्हाला या ठिकाणी. ते लिहायचे उत्तर किती आहेत? 100. त्यानंतर सगळ्यात जास्त विद्यार्थ्यांनी कोणते आवडीचे क्षेत्र सांगितलेले आहे? हे दुसऱ्याचं उत्तर काय येईल? ओके. कसं कळणार? सर्वात मोठा स्तंभ कोणता आहे? विज्ञान. मग विज्ञान हे आवडीचे क्षेत्र सांगितलेलं आहे. कळतंय? म्हणजे या प्रकारची उत्तरे तुम्ही आलेख बघून खाली द्यायची आहेत. कोणत्या 2 क्षेत्रांतील आवड समान आहे? समान कोणतं आहे बघूया. इथे समान दिसते. कुठे? अभियांत्रिकी आणि वैद्यकीय. बाकी प्रश्नाची उत्तरे तुम्ही द्यायची आहेत. आणखी एक दिलं आहे बघा. हा पण स्तंभालेख आहे. यावरून स्तंभालेख काढायचा आहे. 3 दिले आहेत, स्तंभालेख काढा. सो या प्रकारे आपण स्तंभालेख काढताना आलेखाचा वापर करायचा आहे. ओके. असा आलेख काढणार आपण. आलेखवरती एक अक्ष, असा एक अक्ष घेणार. हा एक अक्ष, हा एक्स अक्ष आणि हा वाय अक्ष. इथे 0. इकडे 10, 20, 30 असे नंबर 10, 20, 30, 40, 50, 60, 70 असे द्या. या ठिकाणी समजा इथे 10, 60 असेल. 60पर्यंत एक स्तंभ काढा. जसं वरील स्तंभ जे काढलेले आहेत त्याप्रमाणे तुम्ही हा स्तंभ काढू शकता. सो आपण हा 7वा दिवससुद्धा आपण पूर्ण पाहिलेला आहे. व्हिडिओ नक्की आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.